त्या पुढच्या बातमीकडे राजकारणातला पप्पू कोण अशी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे। निमित्त होतं उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचं। शिलारांनी नकळतपणे फडणवीसांना पप्पू ठरवल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। मुस्लिम दुबार मतदारांच्या बाबत दावा केल्यानं शिलार यांनी फुलटॉस दिल्याचं खोचक प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं। यावरून आता राजकीय वार पलटवार सुरू झालाय। मात्र याची सुरुवात झाली ती मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेनंतर। वर्डी मतदारसंघातल्या यादीतल्या घोडाबाबत आदित्य ठाकरेंनी दिलेल्या प्रेझेंटेशनवरून मुख्यमंत्र्यांनी टोला लगावला होता। तर याच मुद्द्यावरून शिलारांनी आरोप केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर देत मुख्यमंत्र्यांनाच डिवचलंय। आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये अशी माझी अपेक्षा होती। कारण मला वाटत नाहीत की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत, मी काही त्यांना असं म्हणतही नाही। पण ज्या प्रकारे राहुल गांधींनी मोठी स्क्रीन लावून त्याच्यावर इकडून तिकडे येरझाऱ्या घालायच्या आणि खुदा पहाड और चूहा भी नहीं निकला अशा पद्धतीचं वक्तव्य करायचं, दुर्दैवाने तेच काल या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे। इलेक्शन कमिशनने चॅलेंज देऊन ते कुठलाही त्या ठिकाणी योग्य पुरावा देऊ शकले नाहीत। त्याच्यामुळे माझी एवढीच अपेक्षा आहे की किमान तुम्ही राहुल गांधी बनू नका। मला आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे। कारण जे हे मानतच नव्हते, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय। हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम हा परिपाक असेल। उद्धव ठाकरे स्वतःच राहुल गांधीच्या भूमिकेमध्ये आहेत। मागे आदित्य ठाकरेजींनी राहुल गांधीचा पाळा वाचला, आता राहुल गांधीचं स्वीकारलं आदित्य ठाकरेंनी आणि राहुल गांधीचंच वर्तन स्वीकारलं उद्धव ठाकरेंनी। पप्पू कोण आहे तुम्हाला माहित पडलं, महाराष्ट्राला माहित आहे पप्पू कोण आहे। राहुल गांधीचं लागून चालन करणारे, काँग्रेसचं लागून चालन करणारे, राहुल गांधीच्या नक्षे कदमवर चालणारे लोक हे खरे पप्पू आहेत।